पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, मी शंकरशन कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपलं तर ठरलेलं आहे वेगळा आठवडा, वेगळा प्रांत, वेगळे पदार्थ, वेगळ्या चवी, वेगवेगळी माणसं आणि कार्यक्रम मात्र एकच, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आणि ठरल्याप्रमाणे या आठवड्यात आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातले पदार्थ, आणि याच पश्चिम महाराष्ट्रामधल्या आजच्या भागामधल्या काही पदार्थांना आपण हात घालणार आहोत आणि ते पदार्थ आपण मधुराजींच्या हातनं पाहणार आहोत, म्हणजे एक्सपर्टचा टच असणार आहे. पण आधी सुरुवात करूया आजच्या भागाला, मधुराजींना बोलूया आणि पाहूया अहो पश्चिम महाराष्ट्रातले पदार्थ. हो, स्वागत करूया की. नमस्कार. हो, वाह 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 वाह, काय मस्त दिसायला लागलात. हो, थँक्यू. कशा आहात तुम्ही? खूप छान. वा, या आठवड्यात आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्राची चव. मग पहिला पदार्थ कुठला आहे? पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर इथपर्यंत आपली मजल जाते, पण सोलापूर पण पश्चिम महाराष्ट्राचाच एक भाग आहे. होय की. मग म्हणून आज आपण सोलापूर स्पेशल 2 पदार्थ बघतो. त्यामध्ये वकिलीची भाजी आणि दुसरा पेंडपाला. तिकडची नावं पण वेगळीच. पेंडपाला हे मी ऐकलंय, वकिलीची भाजी हे पहिल्यांदाच ऐकतोय. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढून अशी एक जुनी म्हण आहे, पण ही वकिलीची भाजी घेऊन तुम्ही कुठलीही पायरी चढू शकता अशी ताकद तुम्हाला येईल. हो की नाही? नक्की. फॅन्टास्टिक. चला मग वकिलीच्या भाजीपासून सुरुवात करूया. बाकी पदार्थांची वकिली करण्याशिवाय मी इथून दुसरं काही करणार नाही. लगेच बोलूया पदार्थांकडे. चला वकिलीची भाजी करूया. लागणारं साहित्य आधी बघूया. सांगा बरं मधुराजी. बेसन, थोडंसं किसलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं पूड, कढीपत्ता, लिंबू, धणेपूड, जिरं, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि मीठ. अगदी घराघरातलं साहित्य, काही फार वेगळं नाहीये. नाही, फक्त करण्याची पद्धत वेगळी आणि पदार्थ वेगळा आहे ना. वकिलीची भाजी. ओके, काय लागणार आहे? बेसन घ्यायचं, समप्रमाणामध्ये घेतोय आपण. जितकं बेसन तितकंच पाणी यामध्ये घालूयात. अरे सॉरी, हा, जेवढं बेसन तेवढंच पाणी, नाही का? बस. एक वाटीभर बेसन घेतलंय तर वाटीभर पाणी घालायचं. सो पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा, सांगली तिकडे जरी सुपीक असलं किंवा पाण्याचा अभाव नसला तरी सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा अभाव आहे. आणि भाज्या ताज्या मिळत नाहीत. कदाचित त्यामुळे हा लागलेला शोध असेल वकिलीची भाजी किंवा पेंडपाला. बरोबर बरोबर. काय आपल्याकडे जशी भाषा बदलते काही मैलांवर, तसं हवामानही बदलतं, प्रांतही बदलतो, तिथली भौगोलिक आणि सगळ्या परिस्थिती सुद्धा बदलतात. त्याच्यामुळे काय काय घातलं आपण? लाल तिखट, हळद आणि जिरेपूड, जिरेपूड, धनेपूड, धणेपूड, मीठ आणि लिंबाचा रस. हे व्यवस्थित मिक्स करायचं. गुठळ्या नाही राहिला पाहिजे बेसनच्या. बरं. याची कृती पण मला वाटतं छोटी आणि सोपी आहे. खूप छोटी आहे ना. म्हणजे अगदी काहीतरी चटपटीत खायचं पण तळलेलं नको असेल, पौष्टिक हवं असेल तर हा खूप एक छान पर्याय आहे. बेस्ट. छान. आता काय करायचंय? आता हे शिजवून घ्यायचं मिश्रण. थोडंसं आपण तेल म्हणूया. बरं. सोलापुरी भाषेची एक वेगळी गंमत आहे बघा, कारण कर्नाटक आणि आंध्र दोन्हीचा प्रभाव असल्यामुळे तो प्रभाव खाद्य संस्कृतीवर पण बघायला मिळतो. म्हणजे तिथली इडली खूप फेमस आहे, इडली वडा. बर. जो उडपी स्टाईलने बनवला जातो. किंवा शेंगा पोळी कॉमन कर्नाटकमध्ये, मराठवाड्यात पण बनवतात, सोलापूरमध्ये पण बनवतात. पण मराठवाड्यापेक्षा सोलापुरात जरा जास्त शेंगाची पोळी. हो, असं ते. आणि थोडीशी भरभर बोलायची पद्धत जरा. आणि मिरची भजी, त्याला डिस्को भजी पण म्हणतात. म्हणजे ती भरलेली भजी असते, म्हणजे भजी तळून तिचे पीसेस करून ती पुन्हा तळली जाते. हा, याला आमच्या मराठवाड्यात कट मिरची म्हणतात. म्हणजे अख्खी मोठी मिरची असते ना, ती तळायची मिरची भजी. ते कट करायचं, परत तळायचं आणि मग त्याच्यावरती चाट मसाला घालून खायचं. कट मिरची फ्राय खूप भारी लागतो. त्यामध्ये थोडंसं हिंग तेलामध्ये. कट मिरची फ्राय हा जनरली आम्ही एक सोबतीला खाण्याचा आयटम आहे आमच्याकडे. तिथला पाव चटणी पण खूप पॉप्युलर आहे सोलापूरची स्ट्रीट फूडमध्ये. पाव चटणी म्हणजे ती कारळाची खुरसणीची चटणी असते वेगळ्या पद्धतीची. ती पाववर घालून काय सँडविच सारखं. अच्छा. आता हे शिजवून घ्यायचं. बरं. धिरडं नाही करायचं. व्यवस्थित मिक्स करून शिजवायचं. किती बघा, बेसन
एकच प्रकार आहे, म्हणजे एकच बेसन आहे. हेच जर पसरवून आपण त्याच्यामध्ये टोमॅटो थोडीशी मिरची घातली तर ते धिरडं होईल. हेच बेसन आपण कशामध्ये तरी घालून त्याला डीप फ्राय केलं तर त्याची भजी होतील. आता हेच बेसन आपण त्याला जर अजून पिठलं फॉर्ममध्ये केलं किंवा ताकामध्ये मिसळलं तर त्याची कढी होईल. आता ह्याच बेसनाची आपण वकिलीची भाजी करतोय. म्हणजे किती हौस आहे बघा भारतीय लोकांना खाद्य संस्कृतीची किंवा खाद्य परंपरेची. एकाच बेसनाचे एवढे रूप. आता हे झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. किती वेळ लागतो वाफवायला? 7 ते 8 मिनिटं. बेसन छान शिजलं पाहिजे. बेसन छान शिजलं पाहिजे. ठीक आहे, मग आपण आता पश्चिम महाराष्ट्र स्पेशल या भागामध्ये हे बेसन जे आहे ते छान शिजू देऊया. मग वळूया वकिलीच्या भाजीच्या पुढच्या कृतीकडे. वा, वकिलीच्या भाजीसाठी लागणारे हे जे बेसनाचं मिश्रण आहे ते आपण छान शिजवून घेतलं आणि एरवी आपण त्याला थापल्यानंतर त्याचा वेगळा प्रकार होतो, पण याचा एक गोळा करून घेतलाय कणिक मळल्यासारखा. आता काय हो? आता शेव बनवायचा साचा घ्यायचा, यामध्ये हे घालायचं पीठ. बर, सोऱ्या म्हणतात ना त्याला? सोऱ्या. सोऱ्या. मस्त, छान. हे दिसायला खूप सुबक दिसतं. आणि तोंड लावण्यासाठी आपण बऱ्याचदा आळूची वडी करतो किंवा कोथिंबीरची वडी, तर भजी करतो. त्याऐवजी हा एक वकिलीची भाजी. वकिलीची. आता माझ्या अंदाजानुसार फोडणी करून याच्यावरती घालायची फक्त. मग मी फोडणी पात्र ठेवू तापवायला? ग्रेट. वा, बघा बरं किती छान आणि सोपी कृती आहे. थोडस पुरे. हो. मोहरी, जिरं, कढीपत्ता. कढीपत्ता. चला, हिंग नको? नाही, हिंग आपण बेसनमध्ये घातलं होतं. बरं, मग आता मधुराजींना मदत करण्याचा मी जणू विडाच उचलला आहे, तर त्या उचलल्या विड्याला जागतो आणि वकिलीच्या भाजीवर मी फोडणी देतो. वा, छान ना? वा, गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर. ये, आणि थोडंसं ओलं खोबरं खिसलेलं. मी आणि मधुराजी आम्ही दोघांनी मिळून पश्चिम महाराष्ट्र स्पेशल हा पदार्थ केलेला आहे, ज्याचं नाव आहे वकिलीची भाजी. आम्ही आता हे करतो छान खायसाठी तयार. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण वकिलीची भाजी बनवण्याची कृती पाहूया. एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी बेसन आणि 1 वाटी पाणी घालावं. त्यात 2 चमचे लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून एकत्र मिसळून घ्यावं. मग पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिमूटभर हिंग घालून त्यात बेसनाचं मिश्रण घालावं आणि सगळं मिसळून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यावं. आता शिजलेलं बेसनाचं मिश्रण एका वाटीत काढावं व थोडं मळून ते शेव बनवण्याच्या साच्यात भरून शेव बनवून घ्यावी. आता फोडणी पात्रात तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता अशी फोडणी करून शेव वर घालावी. गार्निशिंगसाठी चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं किसलेलं खोबरं घालावं. मस्त वकिलीची भाजी तयार आहे. वा, वकिलीची भाजी अस्सल सोलापुरी पदार्थ पश्चिम महाराष्ट्र स्पेशल या आठवड्यामध्ये आपला तयार करून झालेला आहे. पण ही कशाबरोबर खायची हो? ही एक तोंड लावणीचा पदार्थ म्हणूनच खाल्ली जाते. अच्छा, म्हणजे जसं आपण चटणी खातो, कोशिंबीर खातो, त्याच पद्धत. वा वा, फारच मस्त. पण आता काय आहे, सध्या मी थोडा मोह आवरतो. पुढचा पदार्थ आपल्याला बघायचा आहे, हे बाजूला ठेवतो. पुढचा पदार्थ काय मधुराजी? पेंडपाला. पेंडपाला. बर. सो पेंडपाला पण वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. वेगवेगळ्या डाळी वापरून केला जातो. सुका बनवला जातो किंवा रस्सा पण बनवला जातो. आपण रस्साचा प्रकार बघतो. बर. तर इथे तुरडा आणि चणा डाळ भिजत घातली होती 1-2 तास. गवारीच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत. हे दोन्ही एकत्र शिजवून घेतलं तरी चालतं. बर. इथे लसूण आहे, काळा मसाला,
बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, हिंग, कढीपत्ता, मीठ, लाल तिखट आणि मिरची. चला कृती करूया. सुरू करण्यापूर्वी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बर ती मी शिजवून घेतलेली आहे. बर. पण आता आपण फोडणी करा. साधारण किती शिट्ट्या? एक 3 ते 4 शिट्ट्या बरं, मध्यम ठीक आहे. आचेवर. आणि ह्याच्यामध्ये आणि डाळ शिजतानाच गवार पण घालायची. फॅन्टास्टिक. चला तेल गरम होत आलेलं आहे. यामध्ये लसूण घालूयात, मिरची आणि कढीपत्ता. ह्याची छान फोडणी करून घ्यायची. चला आता काय डाळ घालूया. आता गॅस बारीक करून घ्यायचा. हिंग घालूया, हळद आणि हे शिजवून घेतलेली डाळ. ओके. गवारीच्या शेंगा, हे तिखट आहे सोलापूर स्पेशल. त्यांचीही मसाला बनवायची वेगळी पद्धत असते. बरं. तेलाचा वापर म्हणजे आपल्याकडे मसाला म्हणला की तो असा सुटा सुटा असतो, पण सोलापुरी मसाला भरपूर तेल घालून कणिक कशी असते तसाच तो गोळा, मसाला. मसाल्याचा. मसाला गोळा. अरे वा. लाल तिखट हा सोलापुरी मसाला असा मिळतो का बाजारात? काही ठिकाणी मिळतो. अच्छा. लाल तिखट चवीपुरतं मीठ मीठ आणि थोडंसं पाणी घालूयात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट. बरं, ठीक. पेंडपाला अप्रतिम असणार, यात शंका नाही. किती लागणार बघा. बस. आता हे छान शिजवून घेऊयात एक 7 ते 8 मिनिट. चला आपण हे झाकण ठेवूया. एक मला वाटतं 5 ते 7 मिनिट आपण जरा वाट बघूया, पेंडपाला तयार होईल. हो की नाही? फॅन्टास्टिक. मंडळी, सोलापुरी पदार्थ आहे पश्चिम महाराष्ट्र स्पेशली आठवड्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवतोय पेंडपाला. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती, तोवर आम्ही काढून घेतो वाफ. आता आपण पेंडपाला बनवण्याची कृती पाहूया. एका कढईत तेल गरम करून त्यात 2 ते 3 चमचे चिरलेला लसूण, 1 चमचा चिरलेली मिरची, कढीपत्ता परतून घ्यावे. आता ह्या फोडणीत चिमूटभर हिंग, हळद आणि शिजलेली डाळ घालावी. 4 मोठे चमचे शिजलेल्या गवारीच्या शेंगा घालाव्यात. 2 चमचे काळा मसाला घालून सगळं परतून घ्यावं. त्यात 2 चमचे लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालावं. आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यावं. पेंडपाला तयार आहे. वकिलीची भाजी आणि पेंडपाला असे 2 सोलापुरी पदार्थ आपल्या समोर तयार आहेत. आणि मंडळी, पेंडपाल्याचा तर काय अप्रतिम सुगंध येतोय. थँक्यू. खरं तर असा घेऊ नये म्हणतात, पण मोह आवरत नाहीये. हो, जरा बाजूला ठेवूया. आता जर गरम भाकरी असते ना मधुराजी, तिसरा पदार्थ मी तुम्हाला करूच दिला नसता. मी छान मांडी घालून सगळे पदार्थ फस्त केले असते. बरं, तिसऱ्या पदार्थाकडे जाऊया, पण त्याआधी एक टिप विचारायची. तुमच्याकडून आलेला मेसेज आहे की आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकावी म्हणून आम्ही काय करायचं. एका गृहिणीने आपल्याला हा मेसेज केला चिपळून. एकतर आलं लसूण पेस्ट बनवताना जितका लसूण आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आलं हवं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, पाण्याचा अंश वापरायचा नाही. हो. तर आणि जास्त दिवस टिकावी आणि पाणी न घालता ब्लेंड होता यावी यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मिठामुळे पाणी सुटतं आणि त्यामध्येच ते ब्लेंड होते. आणि थोडंसं चमचाभर तेल टाकायचं. त्याचा रंगही नाही बदलत आणि ती टिकतेही खूप दिवस. खूप छान. ओके, धन्यवाद चिपळूणच्या ताई. तुम्हाला तुमच्या कामाची टीप मिळाली असेल. हे 2 पदार्थ आता जरा बाजूला ठेवूया आणि पुढच्या पदार्थाकडे वळूया. काय हा? आता हे तिखट पदार्थ झाले, मग गोड झालाच पाहिजे कारण सोलापूर स्पेशल आपण बघतोय. शेंगापोळी. शेंगापोळी. मी वाटच पाहत होतो, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आवडीने मिसळ, मटण सगळं खाल्लं जातं, शेवभाजी, कोल्हापुरी सगळं, तितक्या आवडीने शेंगापोळी खाल्ली जाते. लागणारं साहित्य बघूया. कणिक इथे मळून घेतली. कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ, बेसन, थोडंसं त्यामध्ये तूप आणि मीठ घालून अशी मौसूद कणिक करून घेतली. अच्छा, मी पहिल्यांदा पोळी म्हणजे कणिक मळताना त्यात बेसन घालताना पाहतोय. गव्हाचं पीठ, बेसन आणि थोडंसं तूप आणि मीठ घालून ही कणिक मळलेली. आता पुढे. आणि शेंगापोळी आहे त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, गुळ पावडर, थोडंसं जायफळ आणि वेलची पूड. चला करूया सोलापुरी शेंगापोळीसाठी लागणारी कृती. काय करायचंय? शेंगदाणे भाजून घेतले जातात आणि ते भाजलेले शेंगदाणे आणि गूळ याची पूड केली जाते. आता वेळ वाचण्यासाठी आपण इथे कूट तयार केलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. बरं, हा घेऊया. आपण जर असं ठरवलं की समजा मी आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावात जातो, वेगवेगळ्या गावातले वेगवेगळे पदार्थ खातो आणि वेगवेगळे पदार्थ शिकून येतो,
तर महाराष्ट्र फिरायलाच मला वाटतं 6 महिने लागतील ना, खूप कारण दर काही मैलावरती भाषा बदलते, तसे पदार्थ बदलतात. पेंडपालच किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो हे मला आज कळलं. आता आपल्याला गुळ पावडर वापरायची, किती लागणार आहे सांगा बरं. धन्यवाद. तर यामध्ये घालतोय वेलची पूड घाला आणि अगदी चिमूटभर जायफळ. गूळ आहे तर जायफळाचा स्वाद छान. आणि हे वगैरे काही नको, काहीच नाही, हे फक्त एकजीव करून घेऊया. आणि हे आता आपलं स्टफिंग बनवून तयार आहे. चला मग आता आपल्याला शेंगापोळी तयार करायची. बरोबर. शेंगादाण्याचं कूट आणि गुळाचं हे जे मिश्रण आहे ते छान झालंय. जरा मी टेस्ट करू का, म्हणजे कसं पोळी करणार आहोत ना आपण त्याची, मग त्याच्या आत काय भरणार, थोडं तुम्ही घ्या ना, काय हरकत नाही. वा, फार भारी झालंय हो. वेलची पावडर घातल्यामुळे एक वेगळा स्वाद आलाय. आता काय, आता पोळी करायची. वा वा वा. शेंगापोळी मला खूप आवडते, त्याच्यामुळे मधुराजी छान करा. मी बसल्या जागी 3-4 तरी खाईन. कणिक एकसारखी करून घेतली की त्याची पारी करून घ्यायची आणि पुरणाच्या पोळीसाठी करतो तशीच. म्हणजे ते जे सारण आहे ते कडेपर्यंत पोचतं. म्हणजे पोचणं अपेक्षित आहे. हो. इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे, कारण पोळी करायला अर्थातच आपल्याला तवा लागेल. सारण खूप भरा, एकदम गोड करा छान. साजूक तूप आणि शेंगापोळी. मला असं दिसतंय तुमच्या स्वतःच्याच तोंडाला पाणी सुटलंय है ना. बनवता बनवताच त्या आवडी है ना. बारीक लक्ष असतं माझं. हे आता लाटून घेऊ. घ्या लाटून. तोपर्यंत तवा तापेल, आपण छान पोळी खरपूस अशी भाजून घेऊ. तूप घालायचं पॅनवर नंतर. आता ही पोळी भाजून घेणार. हो मधुराजी, भाजा ना आता पटकन, भूक लागली हो. तुम्हाला एक सांगू का, आता या पोळीकडे मी लक्ष देतो, तुम्ही पुढची लाटा. थोडं तूप सोडायचं नाही भोवताली. सोडूयात ना. सोडूया. ही बाजू उलटली किंवा सोडू. अच्छा ठीक आहे, तू मग म्हणाल तसं. ही उलटूया. हो. वा मस्त. आता मी जरा भोवतालून तूप सोडतो, त्यानं का नाही जरा खमंग चव येईल बघा. ओ बिलीव्ह मी, माइंड ब्लोईंग सुगंध येतोय शेंगापोळीचा. अशी पोळी भाजली गेल्यावर मग अजून काय पाहिजे. खूप छान, अप्रतिम. ओके, ग्रेट. मंडळी, सोलापुरी अस्सल शेंगापोळी छान भाजून खरपूस तयार होते आहे. तिसरा पदार्थ केलाय हो आम्ही पश्चिम महाराष्ट्रातला. पटकन लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. आता आपण शेंगापोळी बनवण्याची कृती पाहूया. मिक्सरमध्ये 10 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 5 चमचे गूळ पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर जायफळ पावडर घालून पोळीसाठीचं सारण वाटून घ्यावं. त्यानंतर कणकेची पारी करून त्यात 4 चमचे सारण भरून पीठ लावून पोळी लाटून घ्यावी. ही पोळी तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप सोडून भाजून घ्यावी. खमंग खरपूस सोलापुरी शेंगापोळी तयार आहे. पश्चिम महाराष्ट्राची थाळी छान भरलेली आहे आणि पदार्थ काय काय आहेत. सोलापुरी पेंडपाला, सोलापुरी शेंगाची पोळी आणि वकिलीची भाजी. अहो मधुराजी, तुमचे फार उपकारच होत आहेत हो आमच्यावरती. इतके छान छान पदार्थ दाखवत आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पारंपरिक पदार्थ इथे बनवायला मिळतात या प्लॅटफॉर्मवर येऊन, याचा खूप आनंद होतो. वा वा. आम्हाला बनवायला, मला खायला आणि तुम्हाला बघायला, शिवाय लिहून घ्यायला, परत करायला, हा केवढा आनंद आहे. या आनंदात सहभागी असेच होत राहा, कारण उद्या
पश्चिम महाराष्ट्र स्पेशल थाळीमध्ये आम्ही नॉनव्हेज पदार्थ दाखवणार आहोत. नॉनव्हेज नाही पाहिलं तर मग काय पाहिलं, हो की नाही? चला मग आता आपण हे करूया फस्त. तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा आम्हाला उद्याच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.